माझा पप्पा व भैया तुमच्याकडे आला का हो? लेकीची अंत्यवेळी विधी आलेल्यांना विचारणा एकच गोंधळ, सर्व रडले. बाप लेकाचा एकाच सरणावर अंत्यविधी आणि मुलीच्या कृत्याने काळीज चिरलं. गावात सकाळपासूनच काहीतरी वेगळं वातावरण होतं. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गर्दी वाढू लागलेली. गावकरी, नातेवाईक, परिचित सगळे एकाच दिशेने चालताना त्या दिवशी दिसत होते. कुणी डोकं खाली घालून तर कुणी अश्रू पुसत चाललं होतं. त्या गर्दीत एक लहान मुलगी सतत प्रत्येकाला थांबवून विचारत होती, माझा पप्पा व भैया तुमच्याकडे आला का हो? तिच्या निरागस आवाजातली ती तगमग ऐकून लोकांचे हृदय तुटत होते, पण उत्तर देण्याची ताकद कुणात नव्हती. ही घटना होती जळकोट तालुक्यातील उमरगा रितू गावातील एक साधं मेहनती कुटुंब. अंकुश विश्वनाथ गीते, त्यांची पत्नी सुनीता आणि मुलगा ओंकार. 5 एकर शेतीत भाजीपाला करून त्यांनी संसार उभा केला. अंकुश गीते हे केवळ शेतकरी नव्हते, तर गावचे उपसरपंचही होते. गावात त्यांचा मान होता. लोक त्यांना आदर्श मानत होते. मेहनती, प्रामाणिक आणि कुटुंबासाठी जगणारा माणूस, अशी त्यांची ओळख होती. मुलगा ओंकार हा तर वडिलांचा अभिमान होता. तरुण, मेहनती आणि स्वप्नांनी भरलेला. वडिलांसोबत खांद्याला खांदा लावून शेती करत होता. कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल करण्याची त्याची धडपड सुरू होती. त्या दिवशीही सगळं अगदी नेहमीसारखंच होतं. रविवार होता. दिवसभर त्यांनी शेतात गाजर काढण्याचं काम केलं. सोमवारी जळकोटच्या आठवडी बाजारात विक्रीसाठी तयारी चालू होती. सायंकाळ झाली, सूर्य मावळतीला लागला आणि काम संपवून ते घरी जायची तयारी करू लागले. अंकुश आणि ओंकार दुचाकीवर बसून रस्त्याच्या कडेला सुनीताची वाट पाहत उभे होते. तेवढ्या दूरवरून एक कार भरधाव वेगात येताना दिसली. कोणी कल्पनाही केली नव्हती की काही सेकंदात सगळं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. MH24B2294 नंतर नंबरची स्विफ्ट डिझायर कार वेगाने आली आणि रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या बापलेकांना जोरदार धडक दिली. धक्का इतका जबरदस्त होता की दोघेही 50 ते 60 फूट फरफटत नेले गेले. तो आवाज संपूर्ण परिसरात घुमला. लोक धावत आले, पण जे दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर होतं ते पाहून सर्वजण थरथरले. ओंकार जागीच ठार झाला होता. अंकुश गीते यांना तातडीने अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. एका क्षणात कुटुंबाचा कणा मोडला होता. अपघात घडवणारे दोघेही मध्यधुंद अवस्थेत होते, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. प्रत्येक जण हादरला. एक जण पळून गेला, तर दुसऱ्याला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. रात्रभर गावात कुणाला झोप लागली नाही. प्रत्येक घरात फक्त त्या अपघाताची चर्चा होती. प्रत्येक जण हादरलेला होता. सोमवारी सकाळी 9:30 वाजता बापलेकांचे मृतदेह गावात आणले गेले. ते दृश्य पाहून संपूर्ण गाव रडू लागला. आक्रोश, हंबरडा आणि अश्रूंनी वातावरण भरून गेलं. सुनीता गीते यांचा आक्रोश तर सहन होण्यापलीकडचा होता. डोळ्यांसमोर घडलेला तो भयानक प्रसंग आणि आता समोर असलेले पती व मुलाचा मृतदेह, त्या वेदनेला शब्दच नव्हते. आणि त्या सगळ्यात ती छोटी मुलगी अजूनही प्रत्येकाला विचारत होती, माझा पप्पा व भैया कुठे आहे? तिला अजून सत्य कळलं नव्हतं. 10:30 वाजता त्यांच्या शेतातच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय झाला. एकाच सरणावर बाप आणि मुलगा. हे दृश्य पाहून प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. अग्निदेवतेसमोर दोघांचे मृतदेह ठेवले गेले. ज्या शेतात त्यांनी आयुष्य घालवलं, त्याच शेतात त्यांचा शेवट होत होता. जशी आग पेटली तसं गावकऱ्यांनी एकच हंबरडा फोडला. आकाशही जणू रडत होतं. प्रत्येक डोळ्यात अश्रू होते. ही फक्त एक अपघाताची घटना नव्हती, ही एका कुटुंबाच्या संपूर्ण आयुष्याची राख झाली होती. एक मेहनती बाप आणि त्यांच्या स्वप्नांनी भरलेला मुलगा, दोघेही एका क्षणात निघून गेले. त्या लहान मुलीचा प्रश्न अजूनही हवेत घुमत होता, माझा पप्पा व भैया कुठे आहेत? आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्याची हिंमत अजूनही कुणात नव्हती. ही घटना गावाच्या मनावर कायमची जखम करून गेली आणि मागे ठेवून गेली फक्त आठवणी, अश्रू आणि एक न संपणारी वेदना.